चातुर्मास सुरू झालाय आणि या चातुर्मासामध्ये विशेषतः महिलांनी कोणती व्रत करावी या संबंधित आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आता आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ म्हणजेच चातुर्मास आहे. असं मानलं जातं की या 4 महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत जात असतात आणि संपूर्ण विश्वाची कृपा, साधना आणि भक्तीचा हा पर्व काळ सुरू होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, चातुर्मास हा फक्त उपवास करण्याचाच काळ नाही, तर आपल्या घरामध्ये आनंद, आरोग्य आणि समृद्धी आणण्याचाही काळ मानला जातो. विशेषतः घरातील महिला आणि मातांसाठी हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. मग ती पतीच्या आयुष्यासाठी केलेली मंगळागौर असो किंवा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली ज्योतिपूजा आणि पिठोरी अमावस्या. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चातुर्मासात महिलांनी कोणती पारंपरिक व्रत करावीत, त्याचे महत्त्व काय आहे आणि ही व्रत करताना कोणती काळजी घ्यावी. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर सर्वात आधी जाणून घेऊया चातुर्मासाचं महत्त्व. आता चातुर्मास म्हटलं तर फक्त अन्न त्याग करणं नाही, तर तो आहे मन आणि शरीराच्या संयमाचा काळ. शास्त्रानुसार या काळात वातावरण शुद्ध ठेवणं आणि सात्विक जीवन जगणं हे खूप फलदायी ठरतं. आता चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं, तर चातुर्मासात शक्य असल्यास कांदा लसूण वर्ज्य करून सात्विक जेवण घ्यावं. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावून देवपूजा करावी. देवपूजा नित्य नियमाने करावी. त्याचबरोबर नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम, शिवलीलामृत किंवा देवी कवचाचं पठण आपण या काळामध्ये करू शकता. दररोज तुळशीला जल अर्पण करून तिची पूजा करावी. भुकेल्यांना अन्नदान आणि गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा अन्य कोणतंही दान आपण करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं, चातुर्मासात येतो श्रावण सोमवार आणि शिवामोठ. श्रावण महिना सुरू झाला की वेध लागतात ते श्रावणी सोमवारचे. विवाहित आणि अविवाहित अशा सर्वच महिला महादेवांची मनोभावे पूजा करत असतात. या काळात शिवामोठ वाहण्याची सुंदर परंपरा आपल्याकडे आहे. तर यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग आणि चौथ्या श्रावणी सोमवारी गहू अशी शिवामोठ असणार आहे. श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय आणि श्रावणी सोमवार किती आहेत आणि श्रावणी सोमवारी कोणती शिवामोठ व्हावी या संबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. शिवाय असं मानलं जातं की भगवान शिवांना ही धान्याची मूठ अर्पण केल्यानं घरात कधीही धान्याची आणि धनाची कमतरता भासत नाही. तर महिलांनी श्रावणी सोमवार आवर्जून करावेत असं सांगितलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंगळागौर आणि नागपंचमी. नवविवाहित महिलांसाठी श्रावणातील प्रत्येक मंगळवार हा खास असतो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मंगळागौरीचं व्रत प्रत्येक महिलेनं करावं असंही म्हणतात. 16 प्रकारची पानं, फुलं, अन्न आणि आरती करून देवी गौरीची पूजा यावेळी करावी. रात्रभर जागरणासाठी झिम्मा, फुगडी, पिंगा यांसारखे पारंपरिक खेळ सुद्धा या दिवशी खेळले जातात. हा केवळ धार्मिक विधी नाही, तर महिलांमधील मैत्री आणि आनंद द्विगुणित करणारा उत्सव मानला जातो. शिवाय नागपंचमी. श्रावणातील नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. प्रत्यक्ष नागाला दूध पाजण्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा वारुळाची श्रद्धेनं पूजा केली जाते. हे व्रत शेताची समृद्धी आणि कुटुंबावरील संकटांच्या निवारणासाठी केलं जातं. त्यानंतरची ज्योतिपूजा. एका आईसाठी तिच्या मुलाचं आरोग्य आणि आयुष्य त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही आणि म्हणूनच श्रावणात केली जाते ती ज्योतिपूजा. ज्योती देवी हे मुलांचं रक्षण करणारी माता मानली जाते. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी हा विधी केला जातो. आता भिंतीवर किंवा पाटावर ज्योती देवीचं चित्र यावेळी लावलं जातं. देवीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण केली जातात. चणा डाळ आणि गुळाचा नैवेद्य यावेळी दाखवला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई मुलांना ओवाळून त्यांच्या कपाळाला अक्षता लावते आणि देवीकडे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. हे व्रत सुद्धा प्रत्येक महिलेनं, प्रत्येक आईनं करावं असंही सांगितलं जातं. आता त्यानंतर येते ती हरितालिका तृतीया. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे कडक व्रत केलं होतं. आजच्या काळातही महिला आपल्या वैवाहिक आयुष्यात सुख शांती राहावी आणि इच्छित वर मिळावा म्हणून हरितालिका पूजनाचं व्रत करत असतात. आता हरितालिका तृतीये संबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. त्यानंतर येते ऋषीपंचमी. भाद्रपद महिन्यात येणारी ऋषीपंचमी ही शारीरिक आणि मानसिक शुद्धीचं प्रतीक मानली जाते. या दिवशी सप्तऋषींचे पूजन केले जाते आणि कंदमुळांचा आहार घेतला जात नाही.
नकळत झालेल्या चुकांच्या प्रायश्चित्तासाठी हे व्रत विशेष मानलं जातं. आता चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचं आणि भावनिक व्रत म्हणजे पिठोरी अमावस्या. याला मातृ अमावस्या किंवा पोळा अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी माता 64 योगिनीची पूजा केली जाते. तांदळाच्या पिठापासून विविध लहान आकार तयार करून देवीला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पिठाचे आकार म्हणतात. शिवाय माझ्या मुलांवर कोणतंही संकट येऊ नये, त्यांना उदंड आयुष्य मिळो असा संकल्प आई या दिवशी करत असते. आईच्या हाताने दिलेल्या या आशीर्वादाने मुलांचे सर्व ग्रहांचे दोष आणि संकट दूर होतात अशी लोकश्रद्धा असल्याचंही सांगितलं जातं. आता चातुर्मासात दैनंदिन जीवनात काय करावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मोठी व्रत किंवा उपवास करणं शक्य नसेल तरीही तुम्ही रोजच्या जीवनात या छोट्या छोट्या गोष्टी करून चातुर्मासाचं पुण्य नक्कीच मिळवू शकता. जसे गाईला रोज एक पोळी किंवा चारा द्या, पक्ष्यांना पाणी आणि दाणे द्या, गरजू व्यक्तींना किमान एका वेळेचं जेवण द्या. याला अन्नदान असं म्हणतात आणि हे अन्नदान कोणत्याही स्वरूपात केलं जाऊ शकतं. शिवाय चातुर्मासात दिवसातून वेळ मिळेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा एक माळ तरी जप करावा. चातुर्मासात केलेले मंत्र जप हे उत्तम फलदायी मानले जाते. आता चातुर्मास हा फक्त उपवासाचे नियम पाळण्याचा काळ नाही, तर तो आपल्या कुटुंबाप्रती, समाजाप्रती आणि ईश्वराप्रती प्रेम, सेवा आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा सण आहे. मग तुमच्या घरी चातुर्मासात यापैकी कोणती व्रतं केली जातात किंवा तुमची काही खास परंपरा आहे का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मग चातुर्मासात विशेषतः महिलांनी कोणती व्रतं करावीत या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त चातुर्मासासंबंधित आणि व्रतवैकल्यांसंबंधी आणखी काही सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.